कृपया कुणाचं आमच्याकडून नकळत काही सन्मान करायचा राहिला असेल तर त्यांनी कृपया आमच्या शनिकृपा हितवर्धक तेली समाजाचे सचिव विराज झगडे यांच्याकडे जरा थोडा संपर्क साधावा अशी मी विनंती करतो. काय आलं हे तो चाललाय फोन समालोचक आपल्या या 2 दिवस जे काही स्पर्धा चाललेल्या आहेत या स्पर्धेसाठी अतिशय सुंदररित्या समालोचकाची काही भूमिका इथे पार पडलेली आहे. तोच आपला सर्वांचा दापोलीचा लाडका सनी मोहिते. कारण आज त्याच्याकडे शब्दांचा एवढा खजिना आहे की त्या खजिन्यामध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांना तो या ठिकाणी अतिशय चांगला रंगवून ठेवतो. खेळाडूंना सुद्धा चांगला प्रोत्साहित करतो. तर मी आपल्या चला यस यस प्लेयर लोक विनर जे पण प्लेयर लोक थोडंसं फ्रंटला यायचं. चिपळूण 11 महाकाल वॉरियर्स आणि बाकीचे पण संघाचे प्लेयर्स आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाच्या समोर यायचं लवकरात लवकर. सर्व खेळाडू संघमालक जे जे काय आहे त्यांनी कृपया समोर उभं राहायचंय. आलेले सर्व प्रेक्षक यांनी त्यांना विनंती करतो की त्यांनी उभं राहायचंय. चला चला इथे आपल्याला या तुम्हाला बघायला भेटलंय की तेली प्रीमियम लीग 2026 दापोली जय संताजी महाराज चषक झालं. त्याच्यामध्ये जे 10 संघ आपल्याला लाभले होते त्या 10 संघाचे जे ओनर आहेत त्यांची मी पुन्हा एकदा ओळख करून देतो आणि त्यांना आपण सन्मान चिन्ह आपल्या कमिटीकडून वगैरे देतोय आपण. तर त्याच्यामध्ये जे पहिले संघ होते दापोलीचे कालकाई देवी 11 हा संघ होता. त्याचे जे ओनर होते प्रमोद झगडे साहेब जे आता क्रीडा अध्यक्ष आहेत आपल्या या लीगचे. तर त्यांचा आम्ही प्रवीण झगडे साहेबांना आम्ही विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हातातून त्यांना सन्मान द्यायचा आहे. चला डीजे थोडं साऊंड होते बॅकग्राऊंडला. चला तसेच दुसरे जे इच्छापूर्ती चिंतामणी यांचे जे ओनर आहेत रोहिणी माडिक जे मुंबईवरून त्यांनी संघ नोंदवला होता इथे आपल्या दापोलीमध्ये. तर त्यांना पण विनंती करतो की माजी सभापती रेश्माताई झगडे यांच्याकडे माजी सभापती रेश्माताई झगडे यांच्या हस्ते आम्ही त्यांचं सन्मान चिन्ह देतोय. रोहिणीताईंना सन्मानित करतील रत्नागिरी जिल्ह्याच्या माजी सभापती रेश्माताई झगडे. जोरदार टाळ्या उद्या. संघ मालक चिंतामणी 11. थँक्यू ताई थँक्यू. तसेच दुसरा जो संघ होता तिसरा संघ होता जो दादा 11 यांचे ओनर विनायक जाधव आणि विवेक जाधव. तर त्यांच्या उपस्थितीत सिद्धी जाधव त्यांची मिसेस इथे उपलब्ध आहे. त्यांना मी लवकरात लवकर इथे बोलवतोय. सिद्धी जाधव रोहिणी ताई यांच्या हस्ते आपण त्यांना ते देतोय सन्मान चिन्ह. तसेच श्री संताजी वॉरियर्स यांचे जे ओनर्स होते सुधीर राऊत ते पण इथे उपलब्ध आहेत. त्यांना पण आम्ही ते आमंत्रित करतोय लवकरात लवकर यायचंय. सुधीर राऊत कुठे असतील तर त्यांना चला लवकरात लवकर. प्लेयर्स लोकांना थोडंसं पुढे येण्याची विनंती करतोय. प्लेयर्स लोक महाकाल वॉरियर्स चिपळूण 11 ओनर्स थोडंसं घ्या त्यांना. प्लेयर्स लोकांना विवेक घ्या तुमच्या टीमला सर्व मागे आहे चिपळूण 11. चला तसेच पुढचा जो संघ होता श्री स्वामी समर्थ 11 पंचनदी दापोली यांचा जो ओनर होता श्री श्रीपाद जाधव त्यांचे मिसेस धनश्री श्रीपाद जाधव इथे उपस्थित आहेत. त्यांना पण मी आमंत्रित करतोय.
चला हे जे बक्षीस देतो सन्मान चिन्ह देतो शेलार साहेबांच्या हस्ते. अजून आहेत. हा. चला जो सहावा संघ होता जो श्री शनिकृपा दापोली फायटरचे ओनर्स होते श्री राजेश झगडे स्वतः इथे उपस्थित आहेत. आणि दुसरे जे होते ते विनोद राहटे, त्यांना पण आम्ही आमंत्रित करतोय. या 10 संघांनी या आपल्या लीग मध्ये सहभाग घेतलं होतं. जर आपल्याला परत पुन्हा संधी भेटली तर 10च्या आपण 20 करू, पण असा सर्व सपोर्ट पाहिजे आपल्याला. तर थँक्यू साहेब. तसेच महाकाल वॉरियर्सचे जे ओनर्स आहेत, महाकाल वॉरियर्स संघ मालक संकेत चव्हाण आणि अनिकेत माडिक यांना पण विनंती करतोय की लवकर. साकेत चव्हाण, गव्हाण साकेत, लवकर लवकर. विवेक चला थँक्यू. तसेच पुढचे जे होते ओनर्स चिपळूण 11चे संघ मालक जे आहेत ऋत्विक माडिक आणि श्री विवेक माडिक यांना पण विनंती करतोय. चला थँक्यू साकेत साहेब, थँक्यू. हा चला त्यांचे मिसेस रोहिणी माडिक इथे उपलब्ध आहेत. त्यांना मी विनंती करतो की रोहिणी माडिक नाही साकेत येस या 2 रोहिणी असल्यामुळे थोडंसं कन्फ्युज होतंय. चला एक रोहिणी मॅडम जास्त आहे, दुसऱ्या रोहिणी मॅडम आपण हा पुरस्कार देतोय. धन्यवाद. जे वैष्णव 11चे संघ होते ते ऑलरेडी गेलेले आहेत घेऊन. दुसरा साई इच्छा 11चे पण ओनर इथे आपले सन्मान चिन्ह घेऊन गेलेले आहेत. धन्यवाद सर्व संघ मालकांचे इथे आम्हाला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल. चला तसेच फर्स्ट सेमी फायनल झाली होती, त्याच्यामध्ये जो मॅन ऑफ द मॅच होता तो पंकज चिपळूण 11चा पंकज याने पण स्टेजवर यायचा आहे मॅन ऑफ द मॅच. आणि यांच्यासाठी ज्यांनी सर्व पुरस्कार मॅन ऑफ द मॅच साठी दिले होते असे आपले अरुण माडिक साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना पण आम्ही इथे आमंत्रित करतोय. पंकज चिपळूण 11चा पंकज. चला प्रणय. तसेच पुढचा पण सेमीफायनलिस्ट जो होता स्वराज राऊत त्यांनी पण रेडी राहायचं आहे. स्वराज राऊत महाकाल वॉरियरचा स्वराज राऊत. चला लवकरच. पुढचा जो बेस्ट बॅटर होता चिपळूण 11चा सॉरी बेस्ट चला जो आतापर्यंत जे चिपळूण 11चे जे बेस्ट बॅटर आणि ऑलराऊंडर म्हणून ओळखले जाणारा फायनलिस्टचा जो अक्षय कररकर त्यांनी इथे यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच म्हणून त्याला आपण हे बक्षीस घोषित करतोय. चला हा जो प्लेअर आहे तो तिसऱ्यांदा इकडे तिन्ही लीग मध्ये हॅट्रिक घेतोय अक्षय कररकर. चला तसा नेक्स्ट बेस्ट या लीगच्या निमित्ताने सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण आपला परफॉर्मन्स IPL मध्ये सुद्धा दाखवण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. आपल्या समाजातली जी काही मुलं आहेत IPL मध्ये सुद्धा झळकली पाहिजेत म्हणून हा केलेला हा प्रयत्न आहे आपल्या तेली प्रीमियर लीगचा. विश्वास घे पुढे. चला इथे आपल्याला जे ग्राउंड दिसतोय सुंदर असं ग्राउंड दिसतोय दापोलीतला ऐतिहासिक ग्राउंड KKV. त्याच्यामध्ये जे आपल्याला ग्राउंड साठी सपोर्ट केलेले आहे ग्राउंडचे जे रोप लावलेले आहेत बाहेरचे ते आपल्याला दिलेले आहेत शहबाब खडपे आणि SK स्पोर्ट त्याचे ओनर त्यांचा जो श्रीपाद जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी हे द्यायचं आहे त्यांना बक्षीस.
शैबाब कल्पे साहेब कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर यायचं आहे. चला दुसरे जे आपण जे आपला जो पूर्ण लीगचा जो प्रक्षेपण झाला आहे तो इथे नाही, लोकांना दुबईवरून पण बघितलंय. दापोली, मुंबई, गॉगल, चिपळूण असा लाईव्ह आपला हा जो हे होता लीगचा सामना होता. तर त्याच्यासाठी आपल्याला जे यूट्यूब लाईव्ह म्हणून अकिब भाई आणि त्यांची टीम यांना पण आपण आपल्या कमिटीतर्फे त्यांचं आपण हे स्वागत करतोय. त्याच्यासाठी मी राकेश पावसकर साहेबांना मी विनंती करतोय की त्यांच्या हस्ते त्यांनी द्यायचं आहे. राकेश पावसकर. चला टाळ्या होऊ दे यार, एवढं दिवसभर मेहनत केली त्यांनी, थोडासा टाळ्या होऊ दे. आपल्याच समाजातला आपलाच बांधव आहे. चला जो आता या लीग साठी आपल्याला दिवसभर मैदानात उभे राहून आपल्या लीग साठी ज्यांनी सपोर्ट केले असे आपल्याला लाभलेले अंपायर जे अमित कुमार बिंदे साहेब यांना पण आम्ही इथे आमंत्रित करतोय. चला महेश शिंदे जे दुसरे अंपायर लाभले होते महेश शिंदे साहेब त्यांना पण आम्ही इथे बोलवतोय व्यासपीठावर. त्यांनी लवकरात लवकर यायचं आहे. तसेच तिसरे जे अंपायर आपल्याला लागले होते मकबूलभाई बुरणकर, प्रवीण जाधव असतील त्यांनी इकडे यायचंय. त्यांच्या असे प्रवीण जाधव जे आता आपल्याला त्यांनी दिवसभर इथे बसून स्कोअर बोर्ड जे लाईव्ह दिसत होते स्कोअर बोर्ड त्यांनी इथे अपडेट केलेले आहेत. तसेच या लीग साठी आपल्याला 3 अंपायर लाभले होते. तसेच शेवटचे मकबूलभाई बुरणकर सर यांना आम्ही पण आमंत्रित करतोय आणि सुधीर राऊत यांना मी बोलतोय की त्यांच्या हस्ते त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. अरे यार येस आपल्याला लाभलेले असे 3 चांगल्या प्रकारचे पंच त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होते. एक मतावर ठाम राहिले, कोणी पण किती पण भांडू दे ते एक मतावर ठाम राहिले होते. तसेच आपल्याला जे समालोचक लाभले होते तर सनी मोहिते यांना आपण ऑलरेडी दिलेलं आहे. तसेच तेजस पवार साहेब कुठे असतील तर त्यांनी इथे यायचे. तेजस पवार साहेब आपल्याला आकर्षक अशी आपल्याला त्यांच्याकडून कॉमेंट्री बघायला भेटली. तेजस पवार साहेब, तेजस पवार ठोक दे गुरु चलो आलेले आहे तिथे. राजेश झगडे साहेबांना विनंती करतो की त्यांना त्यांच्या हस्ते राजेश झगडे साहेब चला राजेश झगडे साहेब त्यांच्या हस्ते आपण चला एकदा होऊन जाऊ दे सर. टोको गुरु ये होईना बात. येस चला आता आपल्याला समालोचक झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण जातोय ते मॅन ऑफ द मॅचचा चषक जो आपल्याला दिलेला आहेत अरविंद माडिक साहेबांनी. चला जे पण आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी जे चषक लाभले होते ते असे अरविंद माडिक इथे उपस्थित आहेत. ओके चला जो उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज या लीग मधले जे आहेत त्यांचं जे नाव आहे ते चला राजेश लांजेकर दादा 11चे इथे मला वाटतं उपस्थित नाही. चला त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचे संघ मालक विनायक जाधव हे घेतात त्यांचे बक्षीस. प्रवीण झगडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी राजेश लांजे उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज याचा हा किताब त्यांना देण्यात येतोय. अरविंद माडे साहेबांकडून द्यायचं. चला उत्कृष्ट सॉरी आता कोण झाला उत्कृष्ट गोलंदाज. चला जे आपल्याला देणार आहेत ते जे आपल्याला हे उत्कृष्ट गोलंदाज लाभलेले जे चषक आहे ते डॉक्टर
प्रवीण मारुती जगडे यांच्याकडून आपल्याला भेटले आहे. DJ साऊंड राहू दे बॅकग्राऊंडला, थोडंसं मजा येते. हे प्रवीण त्यांच्या हस्ते द्यायचं. ओमकार खानविलकर, महाकाल वॉरियरचा ओमकार खानविलकर. डॉक्टर प्रवीण माडिक जागृती जगडे. जागृती जगडे यांच्या हस्ते आपण हा बक्षीस देणार आहोत. त्यांनी हे सन्मान दिलंय. ज्याने सन्मान दिलेला आहे बेस्ट बॉलरचं ओमकार खानविलकर, महाकाल वॉरियरचा असा हा प्लेयर. जागृती जगडे यांना विनंती आहे की त्यांनी हे सन्मान देण्यासाठी आपण या ठिकाणी यायचंय. थांब 2 मिनिटं. जरा 2 मिनिटं बोलायला दे. चला टाळ्या होऊन जाऊ दे यार, आपलाच बांधव आहे. उत्कृष्टपणा उलट सुलट झालं की काय? आदला बदल करा पाहिजे. घेऊन ठेव. आदला बदल करा. चला इथे जो आपल्याला या पूर्ण लीग मध्ये जो चमकता सितारा भेटलाय, जो मालिकावीर आहे, कोण असणार तुम्हाला वाटतंय? कोण? चला इथे खरंच आपल्याला अक्षय करडकरचं नाव इथे घोषित झालेलं आहे, ज्याला आपण मालिकावीर सामना घोषित करतोय या लीगचा. टाळ्या होऊन जाऊ दे चिपळूण 11चा असा चमकता सितारा अक्षय करडकर. त्यांना जो आपण मालिकावीर देतोय ते विनायक जाधव यांच्या हस्ते देतोय. त्यांनी हा जो चषक दिलेला आहे विनायक जाधव मालिकावीर. चला अक्षयसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. धन्यवाद धन्यवाद विश्वास. थँक्यू खऱ्या थँक्यू. अर्थाने आपण शेवटच्या सत्रात जात आहोत. तत्पूर्वी हे जे काही सामने भरवण्यात आलेले आहेत त्यासाठी आपल्याला खास लाभलेले जे प्रमुख अतिथी आहेत त्यामध्ये आमच्या विद्यापीठाचे कुलसचिव आदरणीय डॉक्टर संतोषजी सावडेकर सर खास निमंत्रण देऊन ह्या आपल्या पारितोषिक वितरणाला उपस्थित झाले. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित सर्व आमच्या ह्या तेली ज्ञाती बांधवांना थोडंसं मार्गदर्शन करावं असं विनंती करतो. खरं तर मार्गदर्शन वगैरे असं काही नाही आहे, कारण आता वेळ भरपूर झालेला आहे. या स्पर्धेसाठी आयोजित या जिल्ह्याचे तेली समाजाचे अध्यक्ष श्रीयुत शेलारजी, आमचे मित्र आणि खेड मंडणगड दापोली तालुक्याचे अध्यक्ष संदीपजी महाडिक, सर्व समाजाचे प्रतिनिधी आणि सर्व जिल्ह्यातून आलेले सर्व खेळाडू. खरं तर अशा प्रकारचं ज्या वेळेला तुम्ही स्पर्धा आयोजित करत असता त्यावेळेला एक समाजाचं संघटन हे तुमच्यामधून दिसून येतं आणि त्यासाठी मी विशेष सर्वांचं आपलं अभिनंदन करतो. आज म्हणजे कालपासून या स्पर्धा तुमच्या सुरू आहेत आणि अक्षरशः खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या स्पर्धा आज आपण संपन्न झालेल्या आहेत. या स्पर्धेसाठी सर्व जिल्ह्यातून म्हणजे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून आलेले स्पर्धक त्यांचं मी प्रथम डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या क्रीडानगरीमध्ये स्वागत करतो. आणि अशाच प्रकारचं ज्या ज्या वेळेला आमचं सहकार्य लागेल, विद्यापीठाचं सहकार्य लागेल, त्या त्या वेळेला विद्यापीठाचं सहकार्य हे समाजाच्या पाठीशी कायम राहील. आज जसं आपण पुरुषांसाठी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत तर बऱ्याच इथं महिलासुद्धा दिसत आहेत, कारण महिलांचा सहभागसुद्धा म्हणजे खूप महत्त्वाचा असतो. तर पुढच्या वेळेला नक्कीच महिलांच्यासाठी सुद्धा अशाच प्रकारच्या स्पर्धा आयोजित करत जा आणि जिथं जिथं आमची मदत लागेल तिथे इथं आमची मदत मागत जा. मी पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचं आणि सहभागी झालेले, जरी विजेते नसले तरी सहभागी झालेले होते सर्व खेळाडू, त्यांचं विशेष मनापासून अभिनंदन करतो. आणि आयोजकांचं विशेष इथे अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत, त्यामधून समाजाची एकी दिसून येते. तर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं अभिनंदन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण जे काही पुढे काही आम्हाला लागणारं सहकार्य आहे ते तुम्ही नक्कीच द्याल, आम्हाला खात्री आहे. खूप खूप धन्यवाद.
यानंतर या खास कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय रघुवीर शेलार सर यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करा. महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, तेली समाजाचं श्रद्धास्थान श्री संत 2 मिनिटं शांत राहा. शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांना विनम्र अभिवादन करून, खरं म्हणजे ही मार्गदर्शन करण्याची आणि तुम्ही ते ऐकण्याची वेळ नाही आहे, पण जिल्हाध्यक्ष म्हणून मला काही संदेश आपल्यापर्यंत पोहोचवायचा आहे, म्हणून मी 1-2 मिनटं आपल्या समोर संवाद साधणार आहे. काल सकाळी सुरू झालेला मी हा म्हणेन उत्सव आता आपला संपलेला आहे. खेळताना 10 संघ जिल्ह्यातले सहभागी झाले. सांगायचं तर मी आता ओळख करून घेताना अगदी मीठगावाने जैतापूरपासून साखरपा, वेरवली ते इकडे मंडणगड, हरणेपर्यंत जे सगळे खेळाडू सहभागी झाले, हे तेली समाजाच्या संघटनेचं यश आहे. वा वा, आणि टाळ्या वाजवा त्याचं द्या. श्रेय मी या युवकांना देतो की गेली 3 वर्ष हा उत्सव मी अतिशय जवळनं बघतोय आणि हा उत्सव उत्तरोत्तर चढत्या क्रमाने आहे आणि हा उत्सव असाच राहिला पाहिजे. मी आपल्या सर्व युवकांना, खेळाडूंना, सहभागी झालेल्या खेळाडूंना सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण समाजात वावरताना, अशा प्रकारचा खेळ करत असताना, एकत्र येत असताना मतभेद जरूर होतील, पण मनभेद होणार नाही त्याची प्रत्येकाने काळजी घ्या. आणि ते मनभेद आपल्याला समाजाच्या संघटनेसाठी उपयोगी पडतील. कारण युवकांना ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला 3 ऋण आयुष्यामध्ये फेडायचे आहेत. पहिलं ऋण आहे ते मातृपितृ ऋण, ज्यांच्यामुळं आपण या समाजात जन्माला आलो त्याची जाणीव ठेवणं हे महत्त्वाचं आहे. दुसरं ऋण आहे ते गुरु ऋण, ज्यांच्यामुळे आपण समाजात उभं राहायला शिकलो त्याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. आणि तिसरं ऋण समाजाचं ऋण. मी आपल्याला एवढंच सांगेन की ही जी आपली ऊर्जा आहे ही क्रिकेट खेळण्यापुरती न मर्यादित न राहता ती समाजाच्या कामात कशी डायव्हर्ट होईल त्याच्यासाठी सुद्धा काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा समाज म्हणून तुम्हाला जे काम करणारी मंडळी हाक मारतील तेव्हा आपली तेवढीच जबाबदारी आहे. आज दुपारपासून, काल खरं मला उद्घाटनाला येता आलं नाही, काल दुपारपासून आज दुपारपासून एवढ्यासाठीच थांबलोय की आम्ही समाजाचा गाडा हाकत असताना तुमची सर्वांची, युवकांची साथ आम्हाला महत्त्वाची आहे आणि ती मिळेल आणि अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि म्हणून मी थांबलो. मी या तालुक्याचे शनेश्वर हितवर्धक मंडळाचे दापोली तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य महाडिक सर, या क्रीडा समितीचे अध्यक्ष जे नुकतेच रिटायर झाले, सेवानिवृत्त, तेव्हाच त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला इंटरेस्ट घ्यावा लागेल, ते आमचे प्रमोद झगडे साहेब, त्यांना साथ देणारी ही सगळी मंडळी आणि ज्याने आयोजन केलं ते आमचे विनायक जाधव सर दररोज फोनवर बोलत होते. आमचे युवकांचे जिल्हाध्यक्ष समीर महाडिक असतील, माझ्याबरोबर आज जिल्हा कार्यकारिणीचे 27 लोक आले. महाडिक सर, आज 37 लोकांची कार्यकारिणी आहे. दापोली सारख्या ठिकाणी 27 लोक आले. हे तेली समाज जागृत होत असल्याचं लक्षण आहे. आज समाजामध्ये फार भयंकर वास्तव चालू आहे आणि या वास्तवाचा जर सामना करायचा असेल तर प्रत्येकाने जागृत होणं गरजेचं आहे आणि ते जागृत होत असताना आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे. आपण एकमेकाला मार्गदर्शन करूया. ग्रुपच्या माध्यमातून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल. जे जिंकले ते यशस्वी झाले, जे हरले त्यांनी नाराज न होता पुढच्या प्रीमियर लीगमध्ये 4थ्या कसं आपण जिंकू याच्यासाठी प्रयत्न करूया आणि आपण सगळ्यांनी संघटित होऊया. रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ ही जिल्ह्यासाठी गेली 31 वर्ष काम करणारी संस्था आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून गेली 3 वर्ष आपण प्रीमियर लीग अनुभवतोय. त्याची सुरुवात गुहागर तालुक्याने युवकांनी एकत्र येऊन केली. चिपूंनी त्याची मुहूर्तमेढ रोवली आणि आज यांनी दापोलीवाल्यांनी त्याचा कळस चढवला. याचं सर्व श्रेय दापोलीवाल्यांना देतो. आज दापोलीमध्ये सर चैतन्य निर्माण झाल्यासारखं झालंय. याचं कारण हा खेळापुरता मर्यादित न राहता दापोली तालुक्यामध्ये जी समाजाची वस्ती आहे त्यांनी जास्त चांगल्या प्रकारे संघटित होऊन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज स्पर्धा निर्माण झाली. प्रत्येक तालुक्यामध्ये दापोली तालुका त्याच्या पाठी कुठं पडणार नाही याची मला आता आशा वाटायला लागले. मी सर्वांना शुभेच्छा देतो. काही मी म्हणून सांगितलं की खेळत असताना, खेळ म्हटला की स्पिरिट. गेल्या वर्षी राजापूरला पण आम्ही ग्राउंडवर प्रत्यक्ष बघितलं आहे. तर आपण
समाज बांधव म्हणून एकत्र आलो, त्याची मर्यादा कितपर्यंत आणायची ही प्रत्येक खेळाडूंनी ठरवलं पाहिजे. म्हणून मतभेद जरूर होतील खेळताना, पण मनभेद होऊ देऊ नका. ते जपणं आपलं गरजेचं आहे. आणि तरच आपण खेळण्याचा किंवा सांघिकपणा दाखवल्याचा, खिलाडू वृत्ती दाखवल्याचा फायदा आहे. मी आपणा सर्वांना विनंती करेन की अशा प्रकारची पुनरावृत्ती पुढच्या वेळी होणार नाही. आपण सर्व खेळाडूंनी काळजी घेऊया. ज्यांनी सगळ्यांची आता नावं घेत नाही, ज्यांनी सगळ्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलं आणि हा 2 दिवसाचा उत्सव चांगल्या प्रकारे पार पाडला, त्या सर्व आयोजकांना, त्याच्यामध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना आणि आज ह्या सामन्याची उत्सुकता वाढवणाऱ्या सगळ्या महिला भगिनींना मनापासून धन्यवाद देतो. आणि जिल्हाध्यक्ष तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर जिल्ह्याचा कारभार हाकत आहे आणि त्याचा तुमचा सहाय कायम आम्हाला पाठिंबा राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि ज्याच्यासाठी तुम्ही आता आपुलकीने वाट बघताय त्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात कर अशी विनंती करतो. जय संताजी, जय महाराष्ट्र, जय हिंद. थँक्यू साहेब. चला, संताजी महाराज की आवाज येऊ दे थोडा यार. जिंकलात तुम्ही. संताजी महाराज की जय. चला पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. जो या लीग मध्ये आता जो सामना झाला त्याच्यामध्ये चौथा क्रमांक जो आलेला आहे तो आलेला आहे श्री स्वामी समर्थ 11 या संघाचा. तर मी त्याचा कॅप्टन्स आणि संघ मालकाला इथे वरती बोलवत आहे. लवकरात लवकर यायचं आहे त्यांनी. आणि त्यासाठी जो त्यांना चषक दिलेला आहे सो प्रेरणा प्रवीण झगडे या विनंती आहे की आपण आपल्या हस्ते या ठिकाणी सन्मानित करायचंय. चतुर्थ क्रमांक या ठिकाणी पटकावलेला आहे. 4 नंबरचं बक्षीस. चला चला. चला इथे जो भाई इकडे जो इथे चषक दिलेला आहे सो प्रेरणा प्रवीण झगडे यांना पण मी इथे बोलवतोय. प्रेरणाताई या तुम्ही इथे. टाळा उद्या जरा टाळा. प्रेरणाताई इकडे 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 बोला. इकडे बोला. इकडे बोला. हो ताई इकडे. ताई इकडे. प्रवीण जे चला टाळ्या होऊन जाऊ दे. चतुर्थ क्रमांक आलेला आहे या लीगला. TPL दापोली तेली प्रीमियम लीग मध्ये जी भरवली होती स्पर्धा त्यात चौथा क्रमांक आलेला आहे दादा 11 या संघाचे. आम्ही त्यांचे आभार मानतो. त्यांनी या लीग मध्ये सहभाग घेतल्याबद्दल. तसेच जे चषक दिले सो प्रेरणा प्रवीण झगडे यांचा पण आम्ही आभार मानतोय. स्वामी समर्थ आकर्षक चषक दिसत आहेत. तृतीय क्रमांकासाठी ते दिलेले आहेत श्री प्रवीण प्रकाश झगडे यांना पण मी विनंती करतो की त्यांनी ते द्यायचं आहे. चला जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या प्लीज. विनर्स टीम. धन्यवाद. यानंतर चला लवकर थोडस. थँक्यू. चला आता जो द्वितीय क्रमांकाचं चषक आणि जो विनर झालेला आहे महाकाल वॉरियर संघ त्यांच्या मी प्लेयर्सना इथे एक लाईन मध्ये बोलवतो कारण त्यांचं मेडल देणार आहोत. तर त्यांना मी विनंती करतो फटाफट लवकर यायचं आहे. आपल्याकडे टाइम नाही आहे. त्यासाठी उपविजेत्या संघाला विनंती करण्यात येते की आपण व्यासपीठाच्या समोर खाली लाईन मध्ये यावरती लाईनीत एकेकाने यायचंय. अंतिम उपविजेता संघ सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी उपविजेता संघासाठी मेडल या ठिकाणी देण्याचं काम सुरू झालेलं आहे. अतिशय सुंदर असा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. अतितटीची अशी अंतिम सामना या ठिकाणी आपण पाहिला. आपल्याच तेलीबांधवातील आपले तेलीबांधव चांगल्या प्रकारचा क्रिकेटचा खेळ या ठिकाणी करताना आपण पाहिलेला आहे. सर्व खेळाडूला या ठिकाणी या साईडने जा. या थांबा इथे थांबा. ते काय म्हणतात दोन्ही संघाला चला ट्रॉफी नंतर म्हणतात. परत कशाला बोलत म्हणतात. संघ मालक आणि कॅप्टन येणार. नको चला ते आता ठरवलं ना त्यांनी. परत या तुम्ही. चला या बाजूने जा.
या इकडनं दुसरा संघ येतोय, मग परत तुम्ही या, तुम्हाला डबल राऊंड आहे. चला संघ मालक आणि कॅप्टन इथे थांबायचं आहे. संघ मालक आणि कॅप्टन फक्त संघ मालक आणि कर्णधार यांना विनंती आहे की त्यांनी थांबायचं आहे. चला जे तृतीय क्रमांकाचं चषक आपल्याला लावलं होतं. नंतर हे आहेत की संघ मालक, अंतिम उपविजेता संघाचे संघ मालक आणि कर्णधार यांना विनंती करण्यात येते की आपण वरती थांबायचं आहे. या ठिकाणी आपला सन्मान होतोय. अंतिम उपविजेता चला, जे कॅश प्राइज आपल्याला देणार आहेत ते उमेश झगडे आणि रोहिणीताई माडिक यांच्या हस्ते आपण देतोय. आणि जे द्वितीय चषक आपण देणार आहोत ते क्रीडा अध्यक्ष प्रमोद झगडे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी द्यायचं आहे. एक मिनिट साहेब, थोडं तृतीय पारितोषिक 20,000 रुपये. सर्व खेळाडू या ठिकाणी वरती येतात, त्यांना फोटो काढून घेऊ. चला इथे खाली खाली त्याला चला द्वितीय क्रमांकाचा जो पारितोषिक आपल्याला खाली बसायचं, देतात खाली. ते आपले क्रीडा अध्यक्ष. सर्वांनी खाली बसा. खेळाडूने उपविजेता संघातील खेळाडूला विनंती आहे की आपण खाली बसायचं आहे. चला गर्दी करायची नाही आहे. सर्वजण माहिती आहे तुम्हाला, एक्साइटमेंट आहे, फोटो काढायचे आहे. प्रमुख पाहुण्या सर्व प्लेयरना विनंती आहे की खाली बसायचं आहे. प्रमुख पाहुण्यांना पण फोटो घ्यायचा आहे, त्यांना पण कॅमेऱ्यामध्ये घ्यायचं आहे, युट्यूबला. सर्व प्लेयरना विनंती आहे की खाली बसून फोटो घ्यायचा आहे. सर्व प्लेयरना विनंती आहे की खाली बसा. पाचशे प्रमुख पाहुणे येत नाहीत. चला थँक्यू ओमकार, थँक्यू महाकार वॉरियर्स. थँक्यू महाकार वॉरियर्स. प्लीज थोडस रिक्वेस्ट करतो की विनंती करतो की सर्वांनी खाली बसा. दिसत नसेल तर चला भाई, एक्साइटमेंट, फोटोची एक्साइटमेंट तर असणारच, कारण दिवसभर त्यांनी रान करून त्यांनी सेकंड प्राइज तिथं जिंकलेला आहे, तर त्यांच्यासाठी टाळा. चला श्री संताजी महाराज की, श्री संताजी महाराज की. पुढचा घ्या, पुढचा. चला थँक्यू महाकाल वॉरियर्स टीम, थँक्यू सो मच. अभिनंदन. पुढचा तुमचं घ्या, खरंच पुढचा. मनापासून अभिनंदन. तुम्ही दिवसभर इथं मेहनत करून तुम्हाला अखेर यश भेटलेलं आहे. विश्वास पुढचा घ्या. अंतिम चला आता जो या लीगचा जो मानकरी ठरलेला जो संघ आहे तो संघ आहे चिपळूण 11. संघ हा मानकरी ठरलेला आहे दापोली तेली प्रीमियम लीग 2026 चिपळूण 11. यस यांनी या संघाने हॅट्रिक मारलेली आहे. जय संताजी महाराज चषक दापोली 2026 चे मानकरी ठरलेले आहेत चिपळूण 11. त्या संघाला मी विनंती करतो की स्टेजवर यायचं. चला अजून ओले जोरदार फटाके. चला मॅडम चला युट्यूब लाईव्ह चालू आहे, सर्व प्रेक्षक बघतायत. चिपळूण 11 तुम्हाला पण तुमच्या घरचे बघतायत. चला जो शेवटचं काही क्षण. तसेच 500 रुपयाचं बक्षीस जे आलेलं आहे केतनला प्रियाताई गोपालकर यांच्याकडून. केतन करडकर, अक्षय करडकर याला मेडल. भोपाळकर मॅडम यांना विनंती आहे की आपण आपल्या हस्ते या ठिकाणी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे मॅन ऑफ द मॅचचं. फोटो उद्या. वेल प्लेड अक्षय.
चांगल्या प्रकारे हा खेळाडू खेळलेला आहे. चला, जो या फर्स्ट क्रमांकासाठी जे पारितोषिक दिलेले आहेत ते आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण बोलवतोय. संघमालक कॅप्टन इथे यायचंय. संघमालक आणि ते आपण देतो रत्नागिरी जिल्हा तेली समाजाचे अध्यक्ष श्री रघुवीर शेलार साहेब यांना आम्ही इथे आमंत्रित करतोय. त्यांच्या हस्ते आपण हा विजेत्या संघाचे कर्णधार आणि संघमालकांना विनंती करण्यात येते की प्रथम पारितोषिक घ्यायचं रोख 25,000 रुपये या ठिकाणी आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शेलार साहेब या ठिकाणी चला, सन्मानित जे करतील. तुम्हाला चमचं पारितोषिक दिसतंय 25,000चं ते आपल्याला लाभलेले आहेत. महिला जिल्हा अध्यक्ष प्रियाताई चला, हे 25,000चं पारितोषिक दिसतंय ते आपल्याला दिलेले आहेत श्री अमोल गुरव साहेबांनी. त्यांचं पण आम्ही मनपूर्वक आभार मानतो. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्या. सलग 3 वेळा 3 पर्व ज्यांनी गाजवल्या असा हा महाशक्तिशाली संघ यांचं या ठिकाणी आपण चषक देऊन त्यांचा सन्मान करतोय. प्रथम पारितोषिक चला, हे डॉक्टर संदीप महाडिक साहेब यांच्या हस्ते आपण हा चिपळूण क्रमांकाचा चषक देतोय. चिपळूण 11 या संघाला चला हॅट्रिकचे मानकरी ठरलेले चिपळूण 11 या संघाचा सलग 3 पर्व गाजवणारा हा संघ. अतिशय सुंदर असे खेळाडू या संघामध्ये आहेत आणि 2 दिवसामध्ये चांगल्या प्रकारचा खेळ करून त्यांनी या ठिकाणी दाखवलेला आहे. बसा खाली बसा, हे खाली बसा. प्रथम विजेता संघ जरा खाली बसा उतरू नका, खाली बसा फक्त. हे ट्रॉफी खाली घेताय जरा. सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती की आपण जरा समोर यायचं. सर्व पदाधिकारी माडिक सर, सावडेकर सर जरा पुढे या. या 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 हे खाली घेते विनायक. हॅलो सर्व उपस्थित भगिनींना एक विनंती आहे. 2 मिनिटं फक्त. एकच झलक श्री संताजी जगदाळे महाराज की. हे बघा, मगाशी बोलण्याच्या ओघामध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे कुलसचिव सन्माननीय सावर्डेकर साहेब हे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत आणि त्यांनी आणि त्यांच्या सर्व टीमने एक ग्राउंड उपलब्ध करून दिलं. चांगली इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं वापरायला दिलं. या 3ऱ्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाचा अध्यक्ष म्हणून मी सावर्डेकर साहेब तसेच सर्व त्यांना सहकार्य करणाऱ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. कुलगुरू साहेब डॉक्टर संदेश भावे सर, कुलसचिव सावर्डेकर सर आणि त्यांची सर्व टीम यांचा सगळ्या तेली समाजाच्या वतीनं जाहीर आभार मानूया. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचा आभार माना. धन्यवाद सर. या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपला या ठिकाणी संपलेला आहे. मी अध्यक्षांच्या परवानगीने राष्ट्रगीत एक वेळ या ठिकाणी जरा सर्वांना विनंती आहे की आपण राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे. सर्व मान्यवरांना आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे वंदे मातरम घ्यायचं आपल्याला आणि आपल्याला या कार्यक्रमाची सांगता करायची आहे. मी सर्वांना विनंती करतो की 6 वदांमध्ये आपण उभं राहायचं आहे. सर्व मान्यवर आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे. डीजे वंदे मातरम झाल्यानंतर कमिटीचे मेंबर आहेत त्यांना विनंती आहे की कुणीही बाहेर जायचं नाही आहे. आपण इथे मीटिंग आपला या ठिकाणी राहिलेलं काम पूर्ण करायचं आहे. काही स्वच्छता आहे, काही हिशोब आहे, जे काय आहे ते पूर्ण करूनच आपल्याला जायचं आहे. वंदे मातरम जरा उभे राहा. एक साथ सावधान. आभार प्रदर्शन
प्रदर्शन राहिलेलं आहे 2 मिनिटाचं आहे. आपण सगळ्यांचेच आभार मानायचे राहून गेलेले. नको एका शब्दामध्ये संपवूया आपण. या ठिकाणी सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुक्याचे पदाधिकारी, सर्व खेळाडू, प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्वांचं आम्ही श्री शनिकृपा हितवर्धक तेली समाजाच्या वतीनं त्यांच्या या ठिकाणी आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो आणि हा वंदे मातरम घेऊन हा कार्यक्रम संपेल असं या ठिकाणी जाहीर करतो. एक साथ सावधान. भारत माता की भारत माता की जय. जय. या ठिकाणी सर्व कमिटी मेंबर यांना विनंती आहे की आपण कार्यक्रम झाल्यानंतर इथे थांबायचं, कोणी जाऊ नका. सर्व पाहुण्यांना जाण्यासाठी आपण या ठिकाणी परवानगी देतोय. लांब जायचंय रत्नागिरी.